डोंबिवली पश्चिम मधील पॅनल क्रमांक 24 मध्ये शिवसेना शिंदे गट भारतीय जनता पक्ष युतीला मोठे यश मिळालंय। पॅनलमधील चारही जागांवर युतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले असून परिसरात जल्लोषाचं वातावरण आहे। शिवसेना शिंदे गटाचे 3 आणि भाजपचा 1 उमेदवार बिनविरोध निवडून आलाय। डोंबिवली पश्चिम पॅनल क्रमांक 24 मधील 24 नागरिकांचा मागास प्रवर्ग, 24 सर्वसाधारण महिला, 24 सर्वसाधारण महिला आणि 24 सर्वसाधारण अशा 4 जागांसाठी शिवसेना शिंदे गट, भाजप, मनसे, उबाठा आणि अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते। मात्र गुरुवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी उबाठा, मनसे आणि अपक्ष उमेदवारांनी माघार घेतली। त्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे 3 आणि भाजपचा 1 उमेदवार बिनविरोध निवडून आले। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे 2025-26 या निवडणुकांमध्ये डोंबिवली पश्चिम येथील आमचा पॅनल क्रमांक 24 हे चौघे आम्ही बिनविरोध निवडून आलेलो आहोत। आमच्या शिवसेनेचे त्यामध्ये 3 जण आहोत आम्ही आणि 1 BJPचे सदस्य आहे। ह्याचं कारण एकच आहे का आमचे एकनाथ शिंदे ज्यावेळेला नगरविकास मंत्री होते साहेब, त्यावेळेला त्यांनी आम्हाला जो सहकार्य केलं होतं, कामांचा झपाटा जो लागेल, कारण महानगरपालिकेच्या तुटपुंज्या उत्पन्नातून वाटेल ती कामं आम्ही करू शकत नव्हतो, परंतु आम्हाला वरून अत्यंत चांगला सपोर्ट असल्यामुळे आणि केंद्र शासनाचे काही वित्तीय संस्था असोत, राज्य शासनाचे काही वित्तीय संस्था असोत, ह्यांच्यामार्फत आम्हाला निधी आणण्याचं जो सहकार्य आमच्या खासदार श्रीकांत शिंदे यांना कार्यसम्राट म्हणतात, ते खरोखर त्यांचं इतकं मोठं कार्य आहे की त्यांनी आम्हाला निधीची कमतरता पडूच दिली नाही आणि आम्हाला प्रभागामध्ये विकास कामं करत असताना कोणत्याही प्रकारचा निधीचा किंवा कुठे अडचण आली नाही। त्यामुळे प्रभाग क्रमांक 24 मधील 4ही उमेदवार बिनविरोध आज निवडून आलेले आहेत। त्याच्यामध्ये शिवसेनेचे 3 आहेत आणि भारतीय जनता पक्षाचा 1 आहे, म्हणजे युतीचे हे 4ही सदस्य निवडून आलेले आहेत। त्यामध्ये आमचे सहकारी माजी स्थायी समिती सभापती रमेशजी म्हात्रे, आमच्या महापालिकेतील सहकारी ऋषालीताई जोशी आणि ज्योती पाटील म्हणून अशी 4 सदस्य आम्ही निवडून आलो आहोत।